हॅलो एव्हरीवन. तर आज होती माझी परीक्षा आणि सकाळी सकाळी थंडीत उठून मला जावं लागतं परीक्षेला. डोळ्यातली झोप तर गेली नव्हती, मात्र उठून तयार होऊन जावंच लागलं, कारण बोलवताही येणार नव्हतं. कधी नाही तर माझ्या भावांनी मी एक्झाम देऊन परत येताना माझा चांगला शूट घेतला होता. मला खूप आनंद झाला आणि तसं मी आज खूप खुश होते. माझी एक्झामही संपली होती. आज लास्टचा पेपर होता आणि त्याचबरोबर दुसरीही एक आनंदाची गोष्ट होती, ती म्हणजे मी काल कार्यक्रमाला गेल्यावर मला माझी एक छोटीशी फॅन भेटली होती. मला वाटलं नव्हतं की मला कोणी बाहेर गेल्यावर अजून ओळखतही असेल, कारण माझी यूट्यूब फॅमिली तितकी काही मोठी नाही, पण ती मला जवळ येऊन बोलली, "मी तुमचे रोज यूट्यूबवरती व्हिडिओ बघते, तुम्ही मला खूप आवडता." मला ऐकून तर खूप आनंद झाला. मला तिच्यासोबत शूट घ्यायचा होता, पण काय करणार, ती लगेच पळून गेली. एक्झाम वगैरे देऊन आम्ही दोघं आमच्या गावाकडच्या घरी गेलो होतो. तिथं जाऊन आम्ही मस्तपैकी जेवण केलं. दुपारच्या जेवणामध्ये होतं भात, चपाती, बटाट्याची भाजी आणि मोकळं. आजारी पडल्यापासून तर घरचं जेवणच खूप मस्त वाटायला लागले. घरच्या साध्या जेवणात पण एक वेगळाच आनंद असतो. तर या मंडळी सर्वजण जेवण करूयात मस्तपैकी. जेवण वगैरे करून दुपारच्या गोळ्या घेतल्या आणि गावाकडच्या घरी तर इतकी जास्त थंडी वाजत होती की जेवण करून गोळ्या घेतल्यानंतर चला म्हणलं थोडं उन्हाला बसून येऊया. थोडा वेळ उन्हाला बसून नंतर आम्ही निघालो लातूरला जायला. घराला लॉक वगैरे व्यवस्थित लावलं आणि आम्ही निघालो. पहिल्यांदा मला जायचं होतं गौरमध्ये. गौरच्या शाळेमध्ये आमच्या आईकडे आम्हाला थोडंसं काम होतं. शाळेत जाऊन नंतर आम्ही निघालो लातूरला जाण्यासाठी. आणि नेहमीसारखं माझा पोपट झाल्याशिवाय तर राहतच नाही. गाडी घराबाहेर काढून बाहेरचं गेट लावल्यानंतर मला आठवण आली की घरच्यांनी सांगितलं होतं गावाकडून येताना ताजं कढीपत्ता आणि लिंबू घेऊन या. मग काय परत गाडीतून उतरून गेट उघडून मध्ये जाऊन लिंबू काढायला लागलो. माझ्या हावनी तर बाहुबलीसारखं झाड आलेलं आणि पटापट इतके जास्त लिंबू पडले. मी म्हाताऱ्या बायासारखं पदरामध्ये लिंबू भरून घेत होते आणि झाड हलवूनही लिंबू थोडेच पडल्यामुळे नंतर त्यांनी काठीने लिंबू पाडले. आणि इकडे मी ताजा छान छान कढीपत्ता घेतला. कढीपत्त्याचा वास तर इतका छान येत होता की भयानक. मला सर्दी झाली होती तरीसुद्धा कढीपत्त्याचा सुगंध खूप जास्त येत होता. इतका सुंदर आमचा कढीपत्ता आहे. आणि निघालो आम्ही. गावाकडच्या गोष्टीमध्ये जो आनंद, जे आरोग्य आपल्याला भेटतं ते शहरात राहून आपल्याला कधीच मिळत नाही. तिथेही कढीपत्ता बाजारात विकत मिळतोच, पण इथल्या कढीपत्त्यासारखा तिथे कढीपत्ता मी आतापर्यंत कधीच पाहिला नाही. मग काय आम्ही पोचलो इथे जाऊन आईच्या शाळेमध्ये. तिथलं आमचं काम उरकून आम्ही निघालो लातूरला. माणसाला सध्या माझ्यासोबत काय होते मलाच कळत नाही. सकाळी इतकी जास्त थंडी वाजत होती की उन्हात जाऊन बसं वाटत होतं आणि आता दुपारचं इतकं जास्त कडक ऊन लागत होतं की परत थंडीत जाऊन बसं वाटत होतं. तर आजच्यासाठी इतकंच होतं. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.